नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विज्ञान निकेतन अकॅडमीमध्ये मी कैलास सर तुमचं स्वागत करतो. आपण भारताची राज्यघटना आणि प्रशासन हा एक महत्वाचा विषय समजावून घेत आहे. त्यामध्ये पाठीमागच्या लेक्चर पासून आपण घटनेचा भाग 9 त्यामध्ये ज्या पंचायत राज व्यवस्था आहेत त्या पंचायत राज व्यवस्था समजावून घेणार आहोत. शिवाय महत्वाच्या 2 घटना दुरुस्ती त्यामध्ये 73वी घटना दुरुस्ती 74वी घटना दुरुस्ती त्या 1992 मध्ये झालेल्या आहेत आणि शिवाय घटनेमध्ये जे 243 अंतर्गत जे काही उपकलम आहेत या कलमांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की हा स्थानिक स्वराज्य संस्था विषय जो आहे तो विषय समजावून घेताना या ठिकाणी महत्वाच्या बाबी ज्या आहेत मी तुमच्या समोर मांडल्या होत्या की जसं घटनेमध्ये याचं स्थान कुठं आहे किंवा आणखीन याच्यामध्ये प्रश्न काय येऊ शकतात किंवा आणखीन याच्यामध्ये हे पण सांगितलं होतं की याचे लेक्चर कशा पद्धतीने कव्हर केले जाणार आहेत. तर बघा पुन्हा एकदा या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्या बाबींची आठवण करून देतो. यामध्ये आपल्याला 4 टप्प्यांमध्ये हा पंचायत राज विषय जो आहे तो कव्हर करायचा आहे. त्यातला पहिला टप्पा आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे की ज्या केंद्राकडून काही समित्या नेमल्या होत्या किंवा काही आयोग नेमले होते या आयोगांचा अभ्यास आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये केला. जसं बलवंतराव मेहता समिती असेल, त्यानंतर आणखीन अशोक मेहता समिती असेल, जी.व्ही.के. राव समिती असेल, सिंघवी समिती असेल, या संदर्भातची जी माहिती आहे ती आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये घेतली होती. आणि शिवाय सगळ्यात शेवटी आपण या एल.एम. सिंघवी समितीच्या शिफारशीनुसार जी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आहे या संदर्भात राजीव गांधींचे प्रयत्न, त्यानंतर व्ही.पी. सिंग यांचे प्रयत्न आणि पी व्ही नरसिंहराव यांचे प्रयत्न आणि या पी व्ही नरसिंहराव यांच्या प्रयत्नाला यश येऊन शेवटी 73 आणि 74वी घटना दुरुस्ती जी 1992 मध्ये करण्यात आली या संदर्भात थोडीफार माहिती पाहिली होती. म्हणजे बघा यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला हे आयोग वगैरे कव्हर होणार आहे, दुसऱ्या लेक्चरमध्ये ही 73वी घटना दुरुस्ती कव्हर होणार आहे, तिसऱ्या लेक्चरमध्ये ही 74वी घटना दुरुस्ती कव्हर होणार आहे आणि सगळ्यात शेवटी 73 आणि 74व्या घटना दुरुस्ती महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी कशी झाली या संदर्भात आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर चला आजच्या या लेक्चरचा जो भाग असेल घटनेचा भाग 9 टायटल आहे पंचायत राज किंवा पंचायती आणि त्यामध्ये घटना दुरुस्ती 73वी घटना दुरुस्ती 1992 आणि यामध्ये कलम असणार आहेत 243 आणि त्याचे पुढं म्हणजे उपकलम आहेत 243 ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ इथपर्यंत आपण पाहणार आहोत. आणि मग इथून पुढं 74वी घटना दुरुस्ती चालू होते आणि मग त्याच्या पुढं ओ पी क्यू आर एस टी यू अशा पद्धतीने ही पुढची कलम जी आहेत ती 74व्या घटना दुरुस्तीने पाहायला मिळतील. फक्त या ठिकाणी बेस समजावून घ्या, कारण बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच लोकांना बेसच कळत नाही आणि यामुळे पंचायत राज व्यवस्था हा घटक जो आहे तो अभ्यासायला अवघड जातो. आता बघा मी अजून रॅन्डमली यामध्ये माहिती सांगेल. ही माहिती अशी आहे की ही घटना दुरुस्ती का करावी लागली. मी तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगितली होती. ज्यावेळी आपण सूची अभ्यासली त्या सूचीमध्ये ज्या 3 सूची आहेत की संघ सूची, त्यानंतर राज्य सूची आणि समवर्ती सूची, त्यापैकी पंचायत राज हा घटक जो आहे तो या राज्य सूचीमध्ये होता. आणि यामुळे झालं काय की प्रत्येक राज्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने वाटतील त्या पद्धतीने कायदे केले. यामुळे संपूर्ण भारतामध्ये जी एकता यायला पाहिजे होती ती एकता न येता प्रत्येक राज्यांमध्ये हे वेगळेपण जे आहे ते पुढे यायला लागलं. किंवा ज्यावेळी आपण या आर्टिकल नंबर 40चा विचार करतो जे डीपीएसपी म्हणून आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणून किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व म्हणून आहे, तर याच्यामध्ये ज्या बाबी दिल्या होत्या त्या वास्तवात येण्याची परिस्थिती काही या ठिकाणी दिसत. म्हणजे खरं तर ही एक लोकशाहीची शाळा म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं, म्हणजे यांच्या हातामध्ये कारभार द्यायला पाहिजे. पण उलट मात्र काय केलं की या राज्यांनी या पंचायत राज व्यवस्थेना अजिबात प्रबळ बनवू दिलं नाही किंवा आपल्या हातामध्ये अधिकार ठेवले. आणि मग यामध्ये एक वाक्यता यावी, या स्थानिक स्वराज्य संस्था प्रभावी बनाव्यात, याच्या आर्टिकल 40ला वास्तव रूप मिळावं किंवा गांधीजींचं स्वप्न प्रत्यक्षात उतरावं अशा सर्व अँगलनं या ठिकाणी घटना दुरुस्ती करण्याचं ठरलं. यासाठी सुरुवातीचा प्रयत्न राजीव गांधी यांना अपयश आलं, त्यानंतरचा प्रयत्न व्ही.पी. सिंग त्यांना अपयश आलं आणि शेवटी पी व्ही नरसिंहराव यांच्या प्रयत्नाला यश येऊन 73वी घटना दुरुस्ती 1992 आणि 74वी घटना दुरुस्ती 1992 या पद्धतीने कायदे पारित केले. 73व्या घटना दुरुस्तीनं या ठिकाणी घटनेचा भाग 9 याला एक घटनात्मक आधार देऊन पंचायत राज हा टायटल असलेला एक भाग घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आणि त्यामध्ये कलम होते 243 पासून 243 ओ पर्यंत. आणि नंतर 74वी घटना दुरुस्ती
1992 यानंतर याच्यामध्ये घटनेला भाग 9A हा जोडण्यात आला आणि यामध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत यामध्ये उपकलमांच्या आधारे 243 पासून सुरुवात केली आणि काही उपकल्म जे आहेत ती त्याला जोडली, ती मात्र पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीनं याची पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घेतली असेल तर आपल्याला काय करायचं आहे की याची कलम जी आहेत ती डिटेल समजावून घ्यायची आहेत, जेणेकरून काय होईल की यावरती आलेले प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतील. कारण उपकलमांवरती जोड्या लावा. त्याचबरोबर आणखीन पाठीमागं राज्यसेवेच्या प्रिलिम मध्ये एक प्रश्न असा आला होता की जी 73वी घटना दुरुस्ती आहे त्यामध्ये ऐच्छिक तरतुदी कोणत्या आहेत आणि कंपल्सरी तरतुदी कोणत्या आहेत, म्हणजे अनिवार्य असा शब्द वापरला होता. तर अशा अशा बाबी ज्या आहेत त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे, कारण याच बाबी आपल्याला समजत नाहीत. एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा. काही दिवसापूर्वी म्हणजे ज्यावेळी फडणवीस यांचं सरकार होतं त्यावेळी फडणवीस सरकारनं काय केलं की गावामधला जो ग्रामपंचायतीचा प्रमुख आहे, ज्याला आपण सरपंच या नावाने ओळखतो, या सरपंचाची निवडणूक जनतेमधून डायरेक्ट केली. आणि ही अगोदर कशी होती, इनडायरेक्ट होती, म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्याला निवडून दिलं जायचं. मग अशा पद्धतीचा बदल याच्यामध्ये का दिसतो, तर या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी तुम्हाला हा लेक्चरचा भाग जो आहे किंवा हा व्हिडिओ जो आहे तो अगदी शेवटपर्यंत पाहावं लागेल आणि मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला मिळतील, जेणेकरून तुमचा बराचसा मेनचा अभ्यास आणि सर्वच्या सर्व प्रिलियमचा अभ्यास जो आहे तो याच्यातून कव्हर होईल. चला आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया, घटकला सुरुवात करूया. त्यामध्ये संसदेमध्ये जी काही विधेयकं मांडली होती, विशेषतः 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 यासाठी सुरुवातीला हे जे विधेयक आहे याच्यामध्ये मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं की राजीव गांधी यांनी प्रयत्न केला होता. त्यांनी जो प्रयत्न केला होता यासाठी 64वे घटना दुरुस्ती विधेयक होतं, पण ते लोकसभेत पारित झालं, राज्यसभेमध्ये पारित झालं नाही. त्यानंतर व्ही.पी. सिंग यांनी प्रयत्न केला, त्यांनाही यश आलं नाही. चंद्रशेखर यांनी प्रयत्न केला नव्हता, म्हणजे इथली सरकार हे लक्षात ठेवा, चंद्रशेखर यांनी प्रयत्न केला नव्हता. शेवटी पी.व्ही. नरसिंहराव यांनी प्रयत्न केला आणि यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि शेवटी हा 73वा घटना दुरुस्ती कायदा 1992 पारित करण्यात आला. आता यामध्ये पारित करताना या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय, कायदा ज्यावेळी पारित होतो त्याच्या या बाबी तुम्हाला माहिती पाहिजे. लोकसभेमध्ये कधी पारित झाला, राज्यसभेमध्ये कधी पारित झाला, त्याच्यावरती राष्ट्रपतींनी कधी सही केली आणि त्याची अंमलबजावणी कधी, एवढ्या बाबींवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर जो पी.व्ही. नरसिंहराव यांनी जो कायदा पारित केला होता तो कायदा जो आहे तो लोकसभेमध्ये 22 डिसेंबर 1992 ला पारित झाला लोकसभेमध्ये. राज्यसभेमध्ये तो दुसऱ्याच दिवशी 23 डिसेंबर 1992 ला पारित झाला आणि राष्ट्रपतीची सही जी आहे ती कधी झाली बघा, 20 एप्रिल 1993. 20 एप्रिल 1993. आता ही मधली डेट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. या ठिकाणी 17 राज्य विधिमंडळाने त्याला संमती दिली. आता या ठिकाणी काय सांगायचं आहे, कारण हा संघराज्य तरतुदींमध्ये बदल करणारा एक कायदा आहे, घटना दुरुस्ती करावी लागणार आहे आणि त्यावेळी 368चा आपण विचार करतो, आर्टिकल नंबर 368 घटना दुरुस्ती कलम आहे ते. त्यामध्ये दोन बाबी आहेत की जर सपोज एक महत्वाची काही बाबी आहेत त्या 2/3 बहुमतानं प्लस सभागृहाच्या सदस्य संख्येच्या अर्ध्या म्हणजे विशेष बहुमतानं तुम्हाला ते विधेयक पारित करावं लागतं. आणि जर त्याच्यामध्ये संघराज्य तरतुदींमध्ये बदल होणार असेल तर 1/2 तर हे कंपल्सरी आहेच आहे, 2/3 हे सुद्धा कंपल्सरी आहे आणि अर्ध्या राज्यांच्या संमतीसाठी पाठवावं लागतं. म्हणजे जसं मी यासाठी वेळोवेळी उदाहरण देत आलो जीएसटीचं, याच्यामध्ये काय होणार होतं की राज्यांचा पैसा केंद्राकडे जाणार होता, म्हणून या विधेयकाला काय पाहिजे की अर्ध्या राज्यांनी संमती द्यायला पाहिजे. तसंच यामध्ये बदल होणार होते, म्हणून या ठिकाणी अर्ध्या राज्यांची संमती अपेक्षित होती, म्हणून त्यांनी त्या अर्ध्या राज्यांच्या संमतीकडे पाठवलं. त्यावेळी 17 राज्यांच्या विधिमंडळांनी त्याला संमती दिली आणि या संमतीनंतर 20 एप्रिल 1993 ला त्याला राष्ट्रपतींनी सुद्धा संमती दिली आणि लगेच 24 एप्रिल 1993 ला या ठिकाणी या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करण्यात आली. या ठिकाणी ही अंमलबजावणीची डेट लक्षात ठेवा. इथं प्रत्येक स्टेटमेंटमध्ये प्रश्न लपलेला आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 अशा पद्धतीने 5 प्रश्न तुमच्या या ठिकाणी क्लिअर होतील आणि कन्सेप्ट बेस जर विचार केला तर विविध अँगलनं जे विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते तुमच्या याच्यातून सॉल्व्ह होतील. तर अशा पद्धतीने ही 73वी घटना दुरुस्ती एकंदरीत भारतामध्ये लागू करण्यात आली. त्यानंतर 74वी घटना दुरुस्ती, याचं सगळी माहिती जी आहे ती मात्र तुम्हाला पुढच्या 3ऱ्या लेक्चरमध्ये मिळेल. म्हणजे आपण पहिलं लेक्चर केलं, हे दुसरं लेक्चर आहे. 3ऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला याची माहिती मिळेल की हे नेमकं विधेयक काय. पण थोडक्यात बघा, ऑगस्ट 1989 मध्ये राजीव गांधींनी 65वे विधेयक मांडलं होतं. लोकसभेमध्ये पारित झालं पण राज्यसभेनं फेटाळलं. बघा या ठिकाणी ग्रामीणसाठी जे राजीव गांधींनी विधेयक मांडलं होतं त्याचा क्रमांक होता 64
आणि जे शहरीसाठी विधेयक होतं त्याचा क्रमांक होता 65. आणि दोन्ही विधेयकं जी आहेत ती लोकसभेमध्ये पारित झाली होती, पण राज्यसभेनं फेटाळली होती. आता 2019 ची जी राज्यसेवेची मेन्स होती त्याच्यामध्ये या बाबी ज्या आहेत त्या विचारल्या होत्या. तर असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. त्यानंतर व्हीपी सिंग सरकारनं मांडलं, पण ते पास झालं नाही. म्हणजे सेम जे ग्रामीणचं विधेयक होतं त्याच पद्धतीने याची परिस्थिती झाली. आणि शेवटी पी व्ही नरसिंहराव सरकारने हे विधेयक मांडलं आणि यानुसार 74वी घटना दुरुस्ती कायदा 1992 पारित करण्यात आला. त्यानंतर त्याच्या पुढे बघा, लोकसभेनं पारित केलं, राज्यसभेनं पारित केलं, राष्ट्रपतींनी सुद्धा त्याच्यावरती सही केली आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती 1 जून 1993 पासून झालेली आहे. आता 74वी आणि 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी डेट वेगळी आहे. याची आहे 24 एप्रिल 1993. लक्षात ठेवा, 24 एप्रिल 1993 ही डेट या ठिकाणी 73व्या घटना दुरुस्तीची आहे आणि 74वी आहे 1 जून. या दोन बाबी या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. इथं एप्रिल, इथं जून आहे. आणि या ज्या डेट आहेत त्या मात्र मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये देतो. स्पेसिफिक 74वी घटना दुरुस्ती ज्या ठिकाणी पाहणार आहोत त्या ठिकाणी. पण ही बघा, अंमलबजावणी डेट या दोन्ही ठिकाणी तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण 73वी घटना दुरुस्ती 1992 याबद्दल डिटेल माहिती घेऊ. घटनेमध्ये एक नवीन भाग समाविष्ट केला, कोणता तर 9 नंबरचा, आणि त्याचा टायटल जो आहे तो पंचायती असा होता. यामध्ये कलम कोणते आहेत तर 243 पासून सुरुवात झालेली आहे आणि ABCD अशा पद्धतीनं O पर्यंत कलम जी आहेत ती त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहेत. म्हणजे काय मेन्शन केलं तर एक भाग मेन्शन केला, काय मेन्शन केलं, उपकलम मेन्शन केली. आणखीन काय केलं की घटनेला 11वी अनुसूची जी आहे ती जोडली. म्हणजे घटनेमध्ये जर अनुसूचीच्या बाबतीत विचार केला तर सुरुवातीला 8च होत्या, नंतर 9, 10, 11 आणि 12 अशा पद्धतीने 1, 2, 3 आणि 4 या 4 अनुसूची त्यामध्ये जोडलेल्या आहेत. तुम्हाला माहित असेल की ही 9वी 10वी विशेषतः याच्या संदर्भात आहे, पक्षांतर बंदी. इथं काही कायदे न्यायिक पुनर्विलोकन तत्वाच्या बाहेर असतील या संदर्भात ही 9वी आहे. 10वा आहे पक्षांतर बंदी, 52वी घटना दुरुस्ती 1985. 11वं परिशिष्ट या संदर्भात तुम्ही लक्षात घेऊ शकता, 73वी घटना दुरुस्ती 1992. आणि 12वं परिशिष्ट जे आहे ते 74वी घटना दुरुस्ती 1992 समाविष्ट झालेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, नवीन भाग 9वा पंचायती टायटल, कलम 243 व 11वी अनुसूची समाविष्ट केली आणि याच्यामध्ये 29 कार्यात्मक बाबी किंवा 29 विषय जे आहेत ते समाविष्ट केलेले आहेत. कशामध्ये तर 11व्या परिशिष्टामध्ये. तुम्हाला प्रश्न विचारतील की एकूण किती आहेत, कारण ज्यावेळी 74व्या घटना दुरुस्तीचा विचार करणार आहे त्यावेळी तिथं 12वं परिशिष्ट येणार आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 18 विषय जे आहेत किंवा कार्यात्मक बाबी ज्या आहेत त्या समाविष्ट केलेल्या आहेत. तर कन्फ्युजन दूर करा, इथं 29 आणि इथं 18 अशा पद्धतीच्या बाबी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. त्यानंतर बघा की थोडक्यात आपण सुरुवातीला कलमांचे टायटल समजावून घेऊ आणि नंतर त्या कलमाला डिटेल काय म्हणायचं आहे या बाबी आपण कव्हर करू. बघा, घटनेतील कलम 243 ते 243 O. सुरुवातीला व्यवस्थित लक्षात ठेवा, 243 याच्यामध्ये व्याख्या दिली आहेत. आता व्याख्या याचा अर्थ काय असतो की जे नवीन नवीन शब्द आहेत किंवा या शब्दाला आम्हाला काय म्हणायचंय अशा बाबी ज्या आहेत त्या याच्यामध्ये दिलेल्या असतात. 243A याच्यामध्ये ग्रामसभा याच्याबद्दल माहिती दिली. ग्रामसभा म्हणतो मी, ग्रामपंचायत नाही, लक्षात ठेवा. 243A ग्रामसभा. आता याच्यामध्ये सगळीच महत्वाची कलम आहेत, पण तरी तुमचं पाठांतर थोडंसं वीक असेल तर मी त्यातली महत्वाची कलम जी आहेत ती महत्वाची IMP करून देतो. हे कलम महत्वाचं आहे. 243B पंचायती गठीत करणे, 243C पंचायतीची रचना, 243D जागांचे आरक्षण, त्यानंतर 243E पंचायतीचा कालावधी, त्यानंतर सदस्यांची अपात्रता, 243F हे पण महत्वाचं आहे, IMP करतो त्याला पण. त्यानंतर 243G पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या, 243H पंचायतीचे कर लादण्याचा अधिकार आणि पंचायतीचा निधी, त्यानंतर आर्थिक स्थितीचं पुनर्विलोकन करण्यासाठी वित्त आयोग गठीत करणे, 243I IMP करतो. 243J पंचायतीच्या लेखांचं लेखापरीक्षण, त्यानंतर 243K पंचायतीच्या निवडणुका, म्हणजे निवडणूक आयोग जो आहे तो स्थापन करण्याची तरतूद या 243K नुसार केलेली आहे. 243L केंद्रशासित प्रदेशांना लागू असणे, 243M विविध क्षेत्रांना हा भाग लागू नसणे, 243N विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्वात राहणे आणि 243O
निवडणुकींच्या बाबीमध्ये न्यायालयांचा हस्तक्षेप करण्यास मनाई अशा पद्धतीनं ही जी कलम आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. एकूण कलम किती आहेत बघा, 2, 4 आणि 5. त्यानंतर त्याच्या पुढे बघा कोणते आहेत, 5, 6, 7, 8, 9. त्यानंतर 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 अशा पद्धतीनं एकूण 16 कलम जे आहेत ती यामध्ये समाविष्ट आहेत. बघा तुम्ही एकदा बेरीज करा व्यवस्थित, नाही तर माझं गणित कच्चं आहे थोडं, तुम्ही व्यवस्थित समजावून घ्या. 2, 4, 6, त्यानंतर 8, 10, 12, 14 आणि 16 बरोबर आहेत. 16 कलम जे आहेत ते याच्यामध्ये मेन्शन झालेली आहेत. त्यापैकी महत्वाची कलम मी तुम्हाला IMP केली. तसं तर माझं म्हणणं आहे सगळीच्या सगळी करा. 16 बाबी लक्षात ठेवायला बिलकुल जड जात नाहीये. लक्षात ठेवताना विशेषतः काय करायचं, म्हणजे पाठांतर फक्त पाठांतर नको, ते पहिली दुसरीचं मुलगा ज्या पद्धतीने करतं त्या पद्धतीने नाही, विशेषतः ती बाब समजावून घ्यायची आणि मग कलम लक्षात ठेवायचं. तर समजावून घेणं म्हणजे काय, की उदाहरणार्थ ग्रामसभा, म्हणजे ग्रामसभा म्हणजेच काय हे माहिती पाहिजे आणि मग तुम्ही लॉजिक लावून ते लक्षात ठेवलं पाहिजे की अरे त्यातलं ए पासून सुरू होणारं पहिलंच कलम जे आहे ते ग्रामसभेबद्दल आहे. ग्रामसभा म्हणजेच काय किंवा ग्रामसभेमध्ये कोण कोण समाविष्ट होतं याच्यावरती बऱ्याच वेळा MPSC मध्ये प्रश्न येऊन गेलेले आहे. ऑप्शन काय असतात बघा, की गावातील 18 वर्षाच्या वरील सर्व व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी होतात, ऑप्शन 1. दुसरा, गावातील सर्व नागरिक जे आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी होतात, दुसरा ऑप्शन असतो. तिसरा ऑप्शन असतो की गावामधील जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ते सर्व त्याच्यामध्ये सहभागी होतात. आणि चौथा ऑप्शन असतो जे गावातील सर्व मतदार आहेत, 18 वर्षाच्या वरील जे सर्व मतदार जे आहेत ते याच्यामध्ये सहभागी होतात. आणि अशा पद्धतीनं इथं मात्र तुम्ही गोंधळून जाता. कदाचित गावातील सर्व नागरिक हा ऑप्शन कट कराल, ग्रामपंचायतीचे सदस्य हा ऑप्शन कट कराल, आणि मग 18 वर्षाच्या वरील व्यक्ती का 18 वर्षाच्या वरील सर्व नागरिक म्हणजे मतदार यांचा सहभाग होतो, इथं मात्र तुम्ही गोंधळलेले असता. तर त्याचा ऑप्शन जो आहे तो हा आहे की गावच्या मतदार यादीत ज्याची नाव नोंदणी झालेली आहे, म्हणजे फक्त 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यानं त्या गावच्या मतदार यादीमध्ये नाव नोंद केलेलं नसेल तर त्याचा सहभाग या ग्रामसभेमध्ये होत नाही, लक्षात ठेवा. 18 वर्ष पूर्ण झालेली पाहिजे आणि गावच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव पाहिजे, अशा 2 अटी. म्हणजे एक अट जरी पूर्ण झाली कोणती, की नाव नोंदणी कुठं, गावच्या मतदार यादीमध्ये. आणि मग मतदार यादीमध्ये नाव नोंदणी कधी होणार आहे, सध्याचा विचार केला असता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. तर इथं ही बाब जी आहे जी घटनेमध्ये दिलेली आहे ती लक्षात ठेवा. कारण कदाचित जसं 21 वय त्यांनी 18 वरती आणलं, कदाचित आता त्यांना असं कधी कधी वाटेल की चला आपण 16 वर्षाच्या मुलाला पण मतदान करायला लावू. कारण या ठिकाणी ज्यावेळी 21 वय 18 आणलं त्यावेळी राजीव गांधींना असं वाटलं की तरुण वर्ग माझ्या बाजूने आहे आणि हा मधला गॅप जो वाढणार आहे तो मला मतदान करेल. कदाचित उद्या मोदींना 2024 मध्ये वाटलं की चला आपण 16 वर्षाच्या मुलाला सुद्धा मतदान करायला लावू. तर इथं व्याख्या जी लक्षात ठेवायची ती ही लक्षात ठेवा की गावच्या मतदार यादीमध्ये ज्याचं नाव असेल त्याला या ठिकाणी ग्रामसभेमध्ये सहभागी करून घेतलेलं असतं. देशातील प्रत्यक्ष लोकशाहीचा हा एकमेव संस्था आहे, म्हणजे डायरेक्ट लोक जे आहेत त्याच्यामध्ये सहभागी होतात. आणि ही ग्रामसभेला राज्य विधिमंडळ जे आहे ते अधिकार प्रदान करेल. आता या ठिकाणी राज्य विधिमंडळ अधिकार प्रदान करेल असं म्हटलं की लक्षात ठेवायचं की जी 73वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये झालेली आहे त्यांनी अधिकार दिलेले नाहीत असा त्याचा अर्थ होतो. आणि हा अधिकार देण्याचा अधिकार जो आहे संबंधित राज्याच्या विधिमंडळाला दिलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि मग या ठिकाणी काय की ही जी तरतूद आहे म्हणजे अधिकार जे विधानसभेकडे सोपवले ते त्या ठिकाणी ऐच्छिक बनतात. म्हणजे अशा बाबी ज्या आहेत त्या ऐच्छिक असतात, त्या विधानसभेवरती सोपवलेल्या आहेत. म्हणजे अधिकार या ठिकाणी कोण देईल तर राज्याचं विधिमंडळ देईल. त्यानंतर ज्यावेळी आपण 243B कडे जातो त्याचं टायटल आहे पंचायतीची स्थापना. या ठिकाणी या पंचायतीच्या स्थापनेमध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था याची तरतूद जी आहे किंवा ही तरतूद कंपल्सरी केलेली आहे. तुमच्या राज्यामध्ये तुम्हाला 3 स्तरावरती पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आणावी लागेल. 3 स्तर कोणते आहेत तर सगळ्यात वरचा जिल्हा स्तर, त्याच्यानंतर मधला स्तर आणि त्यानंतर ग्राम पातळी. म्हणजे या ठिकाणी ZP, इथं मधला स्तर म्हणजे पंचायत समिती किंवा गट किंवा त्यालाच मंडळ असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ग्राम पातळी म्हणजे जी काही ग्रामपंचायत आहे, गाव आहे, अशा पद्धतीनं 3 स्तर जे आहेत ते तुम्हाला निर्माण करावे लागतील. म्हणजे ही जी आहे ती कंपल्सरी तरतूद झाली. परंतु या ठिकाणी अट एक दिलेली आहे की जर तुमच्या राज्याची लोकसंख्या 20 लाखापेक्षा कमी असेल तर मधला स्तर जो आहे तो तुम्ही स्थापन नाही केला तरी सुद्धा चालेल. म्हणजे या ठिकाणी हा गट आहे तो स्थापन करण्याची गरज नाही.
म्हणजे आपली ऑब्जेक्टिव्ह बीट कोणती बाजूला निघते की 20 लाख लोकसंख्या, म्हणजे तुमच्या राज्याची लोकसंख्या 20 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करणं कंपल्सरी आहे. परंतु जर तुमच्या राज्याची लोकसंख्या 20 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही 2च स्तर स्थापन केले तरी चालतील. पण या 2 स्तरामध्ये पुन्हा एक उपप्रश्न बनतो की यातला कोणता स्तर स्थापन करायचा नाही, तर मधला स्तर स्थापन करायचा नाही, किंवा तो नाही केला तरी चालेल, असं 243B या कलमामध्ये पंचायतीची स्थापना या टायटल खाली सांगितलेलं आहे. त्यानंतर 243C पंचायतीची रचना दिलेली आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे की कायद्याला अनुसरून रचना ठरवण्याचा अधिकार हा राज्य विधिमंडळाला असेल. यामध्ये ते काय काय ठरवू शकतात, तर तिन्ही पातळीवरील जागा या ठिकाणी प्रत्यक्षरित्या भरल्या जातील. तिन्ही पातळीवरील जागा ज्या आहेत त्या प्रत्यक्षरित्या भरल्या जातील. लक्षात घ्या, मी तुम्हाला जो सुरुवातीला प्रश्न विचारला होता की ग्रामपंचायतीचा सरपंच जो आहे फडणवीसच्या कालखंडामध्ये त्याची डायरेक्ट निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला, परंतु पुन्हा आता उद्धवजीचं सरकार जे आहे ते असं म्हणतंय की या ठिकाणी आपण पहिल्यासारखी अप्रत्यक्ष निवडणूक घेऊ. आता हा अधिकार त्यांना कुणी बहाल केलेला आहे? हा अधिकार 73वी घटना दुरुस्ती 1992लाच बहाल केलेला आहे. कसा बहाल केलेला आहे बघा, की तिन्ही पातळीवरील जागा ज्या आहेत त्या प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जातील. याचा अर्थ असा की जे झेडपीचे सदस्य आहेत, त्यानंतर जे पंचायत समितीचे सदस्य आहेत आणि जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ते तुम्हाला लोकांमधून डायरेक्ट निवडून द्यावे लागतील, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे या ठिकाणी अप्रत्यक्ष निवडणूक चालणार नाही, नियुक्ती चालणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. जो 18 वर्षावरील व्यक्ती असेल, जो मतदार असेल, तो या ठिकाणी वोटिंग करेल, ग्रामपंचायतीमधले सदस्य निवडून देईल, पंचायतीमधले सदस्य निवडून देईल आणि झेडपी मधले सदस्य निवडून देईल. हे तुम्हाला कंपल्सरी करावं लागेल. तुमच्याकडे ऑप्शन काय सोपवलेलं आहे, म्हणजे तुमच्याकडे म्हणजे राज्य विधिमंडळाला काय दिलेलं आहे ऐच्छिक तरतुदींमध्ये, तर त्याचे अध्यक्ष जे आहेत याबद्दल काही गोष्टी त्यांच्या हातामध्ये सोपवलेल्या आहेत. कोणत्या? तर जिल्हा व मधली पातळी यांची निवड जी आहे ती सदस्यांमधून करावी लागेल आणि ग्राम पातळीवरील राज्य विधिमंडळ कायद्याने ठरवेल. म्हणजे याच्यामध्ये काय सोपवलं त्यांनी की जिल्हा स्तराचा जो अध्यक्ष आहे तो आणि मधली म्हणजे पंचायत समितीचा जो अध्यक्ष आहे, त्याला आपण सभापती असं म्हणतो, हे दोन्ही तुम्हाला अप्रत्यक्षरित्या निवडावे लागतील. म्हणजे इथले जे सदस्य आहेत त्या सदस्यांमधून यांची निवड तुम्हाला करावी लागेल. म्हणजे हे सुद्धा या घटनेमध्येच दिलेलं आहे किंवा कंपल्सरी तरतूद आहे. परंतु ही बाब जी आहे ती राज्याच्या विधिमंडळाच्या हातामध्ये सोपवलेली आहे की ग्राम पातळीवरती म्हणजे इथला जो प्रमुख आहे, ज्याला आपण सरपंच असं म्हणतो, तिथं सरपंच जो आहे तो राज्य विधिमंडळ कायद्याने ठरवेल. म्हणजे या ठिकाणी काय करू शकते ते अप्रत्यक्ष सुद्धा करू शकतात आणि प्रत्यक्ष सुद्धा करू शकतात. प्रत्यक्ष करणे म्हणजे डायरेक्ट जनतेला वोटिंग करायला लावायचं आणि एक सरपंच निवडायचा, आणि अप्रत्यक्षरित्या करणे म्हणजेच काय की त्यांचे सदस्य जे आहेत त्यांना वोटिंग करायला लावायचं आणि त्यातल्या एकाला सरपंच बनवायचं, अशा पद्धतीचा प्रकार. म्हणून या ठिकाणी फडणवीस सरकारनं सरपंचाच्या बाबतीत प्रत्यक्षरित्या निवडणूक घेतली होती. पण आता मात्र उद्धवजीचं सरकार असं म्हणतंय की आपण पहिल्यासारखी अप्रत्यक्षरित्या निवडणूक जी आहे ती या ठिकाणी घडवून आणू. तर आता हा मुद्दा जो आहे तो पूर्ण क्लिअर झाला असेल. जर नसेल समजला तर मात्र तुमच्यासाठी हा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. या ठिकाणी तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल. त्याच्या पुढे बघा की याशिवाय राज्य विधिमंडळाला आणखीन पुढील अधिकार सुद्धा दिलेले आहेत. कोणते अधिकार आहेत? ग्रामपंचायतीच्या अध्यक्षांना मधल्या पातळीवरील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व. आता राज्य विधिमंडळाला दिलेलं आहे की या ठिकाणी त्याचा अर्थ काढायचा की ते अधिकार जे आहेत ते ऐच्छिक आहेत. मग या ठिकाणी 3 स्तर जे आहेत ते झेडपी, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे समोर ठेवा. ग्रामपंचायतीच्या अध्यक्षांना म्हणजे थोडक्यात सरपंचांना मधल्या पातळीवरती तुम्ही प्रतिनिधित्व देऊ शकता. मधल्या पातळीवरील पंचायतीच्या अध्यक्षांना जिल्हा पातळीवरच्या पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देऊ शकता. म्हणजे इथले जे सभापती आहेत त्यांना इथं प्रतिनिधित्व देऊ शकता आणि मधल्या व जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये त्या क्षेत्रातील लोकसभा आणि विधानसभेचे जे सदस्य आहेत त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व देऊ शकता. म्हणजे इथं पंचायत समितीमध्ये आणि झेडपी मध्ये जे काही त्या क्षेत्रामध्ये येणारे आमदार आणि खासदार असतील त्यांना सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रतिनिधित्व देऊ शकता. त्याचबरोबर राज्यसभा आणि विधान परिषद जे आहे म्हणजे संसदेचे सदस्य आणि विधिमंडळाचे सदस्य यांना तुम्हाला जर वाटत असेल तर झेडपी आणि पंचायत समिती यावरती तुम्ही सदस्य देऊ शकता. पण ही बाब जी आहे ती कशी असेल? ऐच्छिक असेल, कंपल्सरी नाही. म्हणजे यांना दिलंच पाहिजे किंवा यांना दिलंच पाहिजे असं नाही. ही बाब जी आहे ती राज्याच्या विधिमंडळावरती सोपवलेली आहे. त्यानंतर त्याच्या पुढचं कलम आहे 243D. यामध्ये काय म्हटलेलं आहे? जागांचं आरक्षण. आता ह्या आरक्षणाचा मुद्दा व्यवस्थित समजावून घ्या, कारण हा मुद्दा जो आहे तो सर्व ठिकाणी सारखाच आहे. तर या ठिकाणी काय करायचं
त्या क्षेत्रामध्ये SC आणि ST यांची लोकसंख्या बघायची आणि या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना जागा द्यायच्या असा त्याचा अर्थ आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना जागा द्यायच्या. शिवाय 1/3 जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव ठेवायच्या. सर्व म्हणजे या ठिकाणी सुद्धा महिलांसाठी 1/3 जागा राखीव असतील आणि इथं सुद्धा 1/3 असतील. बघा इथं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. या ठिकाणी किमान 1/3 असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्राचा विचार करता आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण दिले, पण घटना 50% मानत नाही किंवा 50% द्या असं मानत नाही. घटना मानते तुम्ही काय करा 1/3 द्या. म्हणजे त्या राज्यांनी महिलांना स्वातंत्र्य द्यायचं या खातर त्यांनी 1/3चा पुढचा म्हणजे 33% वरती जाऊन 50% रिझर्वेशन जे आहे ते महिलांच्या बाबतीत दिलं. पण घटना काय म्हणते तुम्ही फक्त 1/3 द्या. म्हणजे इथं जर सर्व भारताचा विचार केला तर सर्व राज्यांनी अजून 50% दिलेलं नाही, कारण तिथे कंपल्सरी किती आहे 1/3 होतं आणि म्हणून या ठिकाणी 1/3 देण्याचा प्रकार जो आहे तो इथं झाला. पण महाराष्ट्रानं किंवा अजून राज्यानं ते 50% दिलेले आहे. तुम्ही बघत असाल की बऱ्याचशा गावांमध्ये महिला सरपंच आहेत. सदस्यांमध्ये निम्मी सदस्य पद जे आहेत ते त्यांच्या हातामध्ये गेलेली आहेत. आता तो भाग वेगळा आहे की बायको सरपंच असते, पण या ठिकाणी तिचा नवरा जो आहे त्याच्या पुढे सरपंच छापतो. पण या बाबी ज्या आहेत त्या याच्यामध्ये दिलेल्या नाहीत. त्या थोड्याशा ग्राउंड लेवलला तुम्ही समजावून घ्या. माझ्यापेक्षा गाव पातळी तुम्हाला जास्त माहिती असेल हे बघा. त्यानंतर अध्यक्षांची पदे राज्य विधिमंडळ कायद्याने राखून ठेवली जातील. म्हणजे अध्यक्ष कसा असेल, कोण असेल यासाठी राज्याचा विधिमंडळ कायदा जो आहे ती पदं राखून ठेवेल. लोकसंख्येच्या प्रमाणात अध्यक्षपद राखीव असेल, त्यामध्ये सुद्धा महिलांना 1/3 पदं जे आहेत ते राखून ठेवावी लागतील. म्हणजे अध्यक्षपद सुद्धा महिलांसाठी 1/3 राखीव असेल. ओबीसीसाठी आरक्षण द्यायचं का नाही याच्यामध्ये सदस्य आणि अध्यक्ष या संदर्भात राज्य विधिमंडळ ठरेल. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता की जे 73वी घटना दुरुस्ती आहे याच्यामध्ये आरक्षण कोणाला दिलं, SC ST लोकसंख्येच्या प्रमाणात, महिलांना 1/3 म्हणजे 1/3 सगळीकडे सदस्यांमध्ये सुद्धा आणि अध्यक्षांमध्ये सुद्धा. पण ओबीसीसाठी रिझर्वेशन द्यायचं की नाही, ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास किंवा इतर मागासवर्ग यांना आरक्षण द्यायचं का नाही हे कोण ठरवणार आहे, राज्य विधिमंडळ ठरवणार आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारनं कायदा पारित करून या ठिकाणी बघा म्हणजे रिझर्वेशन दिले की नाही. या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की ओबीसीसाठी आरक्षण द्यायचं का नाही हे मात्र कोण ठरवेल, राज्य विधिमंडळ ठरवेल. हे आपण किती दिलेलं आहे हे महाराष्ट्र सरकार ज्यावेळी आपण त्याची यंत्रणा बघणार आहे त्या ठिकाणी सांगेल तुम्हाला. त्यानंतर SCचं आरक्षण हे अरुणाचल प्रदेशांना लागू नाही, लक्षात ठेवा की IMP बीटा SC म्हणजे शेड्यूल कास्ट हे आरक्षण जे आहे ते अरुणाचल प्रदेशला लागू नाही. त्याचबरोबर त्याच्या पुढे बघा 243 ही पंचायतीचा कालावधी असं म्हटलेलं आहे. त्याचा पंचायतीचा कालावधी पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष असेल. मुदतपूर्व विसर्जन झालं तर 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घ्यायच्या. पण नवीन पंचायत उर्वरित कालावधीसाठीच राहील हा प्रश्न जो आहे तो 2012च्या राज्यसभेला आला होता. मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. हे स्टेटमेंट बघा. विसर्जित पंचायतीचा कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी राहिला असेल तर नवीन पंचायत स्थापन करण्याची गरज नाही. आता हे स्टेटमेंट काय सांगतात की उदाहरणार्थ या ठिकाणी इथं पहिली बैठक आहे आणि पहिल्या बैठकीपासून त्याला किती वर्ष मिळणार आहेत तर 5 वर्ष मिळणार आहेत. पण या ठिकाणी जर तिचं मुदतपूर्व विसर्जन झालं म्हणजे मध्येच पहिल्या वर्षाला विसर्जन झालं किंवा दुसऱ्या वर्षाला झालं किंवा तिसऱ्या वर्षाला झालं तर तुम्ही काय करा 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणूक घ्या. लक्षात ठेवा ही कंपल्सरी आहे, तुम्हाला 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणूक घ्यावी लागेल. पण निवडून आल्यानंतर म्हणजे नवीन पंचायत स्थापन झाल्यानंतर उर्वरित कालावधीच मिळेल. उर्वरित कालावधी याचा अर्थ असा असतो की पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष मिळणार होती, इथं 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं आणि कदाचित इथं विसर्जन झालं आणि इथं नवीन पंचायत जी आहे ती अस्तित्वात आली. आता नवीन पंचायत जे आहे याला कालावधी किती द्यायचा, बैठकीपासून पुढचे 5 वर्ष द्यायचा का राहिलेला द्यायचा, किती राहिला होता 3 वर्ष राहिला होता. तर हे 5 वर्ष मिळणार नाही, हा उर्वरित कालावधी जो आहे तो मिळेल असं हे स्टेटमेंट सांगतं. आणि हे खालचं स्टेटमेंट असं सांगतं की जर 5 वर्ष पूर्ण व्हायला फक्त 6च महिने राहिले असतील तर या ठिकाणी नवीन पंचायत स्थापन करण्याची गरज नाही. अशा पद्धतीने एकच ही जी लाईन आहे तुम्हाला सगळ्या बाबी ज्या आहेत त्या समजावून सांगते. लक्षात घ्या. पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष, 6 महिन्याच्या आत निवडणुका, मध्येच विसर्जन झाली, नवीन निवडणूक घेतली, उर्वरित कालावधी मिळेल. आणि जर कालावधी 6च महिने राहिला असेल तर मात्र नवीन निवडणुका घेण्याची गरज नाही. अशा पद्धतीचा एक महत्वाची बीट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. त्यानंतर 243F सदस्यांबाबत अपात्रता. राज्य विधिमंडळात जी अपात्रता असेल तीच असेल. पण आता राज्य विधिमंडळासाठी वय जे आहे ते किती वर्ष आहे, 25 वर्ष आहे. पण या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वय आहे ते 21 वर्षाचं आहे.
म्हणून ही बीट त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. 21 वर्ष पूर्ण असेल आणि 25 वर्ष पूर्ण नाही या कारणास तो अपात्र ठरणार नाही. बाकी जे आहे त्या राज्य विधिमंडळाच्या अपात्रता यालाही लागू असतील असा त्याचा अर्थ आहे. पण जर अपात्रतेचा प्रश्न निर्माण झाला तर राज्य विधिमंडळानं कायद्यानं ठरवेल त्याच्याकडे तो सोडवला जाईल. म्हणजे राज्य विधिमंडळ ठरवेल की हा प्रश्न कोण सोडवेल. त्यानंतर त्याच्या पुढचं कलम आहे 243 जी. टायटल आहे पंचायतीचे अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या. या अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या हे राज्य विधिमंडळ देईल. उदाहरणार्थ आर्थिक विकास, सामाजिक न्याय यासाठी योजना तयार करणे. 11व्या अनुसूचीमधील या ठिकाणी 21 विषय झाले. 29 मुद्द्यांच्या संबंधित योजनांचा समावेश त्यामध्ये असेल. कारण एकूण विषय जे आहेत ते 29 आहेत. त्या मुद्द्यांसंदर्भात अधिकार जे आहे ते राज्य विधिमंडळ देईल. 243 एच याच्यामध्ये काय म्हटले बघा, पंचायतींचा कर लावण्याचा अधिकार व त्यांचे निधी. यामध्ये कोणत्या बाबी येतात? पंचायतीस कर, शुल्क, पथकर, फी आकारण्यास, वसूल करण्यास आणि विनियोजित करण्याचा अधिकार देऊ शकेल. कोण अधिकार देऊ शकणार आहे? तर विधानसभा, म्हणजे थोडक्यात विधिमंडळ. राज्य शासनाने आकारलेला, वसूल केलेला कर, शुल्क, पथकर, फी पंचायतीकडे नेमून देऊ शकेल. राज्याच्या संचित निधीतून पंचायतींना सहाय्यक अनुदान देण्याची तरतूद करू शकेल आणि पंचायतींनी स्वीकारलेला सर्व पैसा जमा खाती टाकण्यासाठी आणि तेथून तो परत काढण्यासाठी निधी स्थापन करण्याची तरतूद सुद्धा या ठिकाणी करता येईल 243 याच्या अंतर्गत. हे कलम तुम्हाला व्यवस्थित समजावून घ्यावं लागेल. 243 आय वित्त आयोग स्थापन करेल. जसं भारतासाठी कलम नंबर 280 नुसार जो फायनान्स कमिशन आहे तशाच पद्धतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 243 आय अंतर्गत एक वित्त आयोग स्थापन केला जाईल. इथं लक्षात ठेवा की हा जो वित्त आयोग जो 243 आय अंतर्गत स्थापन झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे तोच वित्त आयोग या ठिकाणी 74वी घटना दुरुस्ती 1992 नुसार जी यंत्रणा उभी राहणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा काम करणार आहे. म्हणजे तिथं काही वेगळा वित्त आयोग नाहीये, हा शहरी आणि ग्रामीण या दोघांसाठी सुद्धा काम करेल असं आय मध्ये सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी किंवा तिकडं ती जी घटना दुरुस्ती आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल 73व्या घटना दुरुस्तीनं 1 वर्षाच्या आत व नंतर दर 5 वर्षांनी हा वित्त आयोग स्थापन केला जाईल. या ठिकाणी 73वी घटना दुरुस्ती 1 वर्षाच्या आत म्हणजे या ठिकाणी अंमलबजावणी कधी झाली? तर 24 एप्रिल 1993 मध्ये त्याची अंमलबजावणी झाली. तर तुम्हाला कंपल्सरी काय करावं लागेल? 1 वर्षाच्या आतमध्ये हा जो वित्त आयोग जो आहे तो स्थापन करावा लागेल. ही 1 वर्षाची डेट पकडली जाईल आणि 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला वित्त आयोग स्थापन करावा लागेल आणि तिथून पुढे दर 5 वर्षांनी तुम्हाला वित्त आयोग स्थापन करावा लागेल. आणि या पंचायतीच्या आर्थिक स्थितीचं पुनर्विलोकन करणे यासाठी हा वित्त आयोग काम करेल किंवा यासाठी त्याची स्थापना केली जाईल. आयोगाचं कार्य काय असणार आहे? राज्यांनी आकारण्याजोगे असलेले तसेच विभाजन योग्य कर, शुल्क, पथकर, फी यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचं विभाजन राज्य व पंचायती यांच्यामध्ये करणे. म्हणजे जो केंद्राचा वित्त आयोग काम करतो केंद्र आणि राज्यांसाठी, तसा हा राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हा वित्त आयोग जो आहे 243 आय अंतर्गत स्थापन झालेला हा या ठिकाणी काम करेल. त्याची यंत्रणा आपण स्वतंत्ररित्या पाहू. त्याच्या पुढे बघा, पंचायतींना नेमून द्यायच्या किंवा त्यांचे विनियोजन करायचे कर, शुल्क, फी यांचं निर्धारण, राज्याच्या संचित निधीतून पंचायतींना द्यायचं सहाय्यक अनुदान, पंचायतीची स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना या बाबी त्याच्या हातामध्ये असतील. राज्य विधिमंडळ या आयोगाचं काय ठरवेल? तर आयोगाची रचना ठरवेल, सदस्यांची पात्रता काय असायला पाहिजे ते ठरवेल, ते सदस्य कसं निवडायचं हे पण ठरवेल. आणि हा आयोग जो आहे तो आपला अहवाल राज्यपालांना देईल आणि राज्यपाल विधिमंडळाला देईल. म्हणजे केंद्राच्या बाबतीत जे होतं तेच सेम येतं की 243 आय नुसार त्याची स्थापना तो इथून कोणाच्या हातामध्ये देईल? राज्यपालांच्या हातामध्ये देईल आणि राज्यपाल जे आहे ते कोणाच्या हातामध्ये देईल? विधिमंडळाच्या हातामध्ये देईल. एक अशा पद्धतीची ही प्रोसेस वरती पण राबवली जाते, ती इथं पण राबवली जाईल. पण राज्य विधिमंडळ काय करणार आहे? आयोगाची रचना ठरवणार आहे, सदस्यांची पात्रता ठरवणार आहे, निवड पद्धती सुद्धा ठरवणार आहे आणि अशा पद्धतीनं हा जो प्रोसेस आहे ती पण लक्षात ठेवा. त्यानंतर 243 जे पंचायतीच्या लेख्यांचं लेखापरीक्षण, यामध्ये राज्य विधिमंडळ पंचायतीचे लेखे ठेवले जाणे व लेख्यांचं लेखापरीक्षण करणे यासाठी ते कायद्यानं तरतूद करू शकेल. त्याचबरोबर 243 के हे पण तुम्हाला समजावून घ्यावं लागेल. इथं पंचायतीच्या निवडणूक आहेत. तर या ठिकाणी पंचायतीच्या निवडणुका आपल्याला माहिती आहे की 324 या कलमानुसार एक केंद्रीय निवडणूक आयोग आहे. पण हा केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे, जो ज्या निवडणुका घेतो त्या कोणाच्या घेतो बघा? संसदेच्या, म्हणजे लोकसभा प्लस राज्यसभा, त्यानंतर विधानसभा आणि विधान परिषद म्हणजे विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद, त्याचबरोबर राष्ट्रपती
आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेण्याचं काम जे आहे ते कोणाचं असतं, या केंद्रीय निवडणूक आयोगाचं असतं. आणि हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो आयोग आहे, की जो निवडणूक आयोग 243 के या कलमानुसार स्थापन झालेला आहे, तो पंचायतीच्या निवडणुका घेत असतो. म्हणजे या ग्रामीणसाठी सुद्धा आणि शहरीसाठी सुद्धा. म्हणजे इथं असं आहे की स्थापन होताना तो 73 नुसार स्थापन होईल, पण 74 नुसार जी यंत्रणा उभी राहिलेली त्याच्यासाठी सुद्धा काम करेल, असं या ठिकाणी या दोन्हीसाठी एकत्रित, म्हणजे जसं 243 I नुसार वित्त आयोग आहे, तसं 243 के नुसार हा निवडणूक आयोग आहे आणि हा दोघांसाठी काम करेल असं म्हणायचंय. राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे. याचं कार्य असेल पंचायतीच्या सर्व निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणे आणि कामाचं पर्यवेक्षण, निर्देशन व नियंत्रण करणे. या आयोगामध्ये राज्य निवडणूक आयुक्त असतील, यांची नेमणूक राज्यपाल करतील, यांच्या सेवा सरती राज्यपाल ठरवतील आणि पदावर दूर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे त्यांना पदावरून दूर केलं जाईल. म्हणजे हा अधिकार जो आहे तो कोणाकडे जातो, शेवटी केंद्र किंवा संसद यांच्याकडे जातो. राज्यपालांना त्यांना पदावरून दूर करता येत नाही, पण त्याच्या सेवा शर्ती आणि नेमणूक ही मात्र राज्यपालांच्या हातामध्ये. त्यानंतर त्याच्या पुढे बघा 243M, केंद्रशासित प्रदेशांना ही तरतूद लागू असेल का? तर इथं सर्व तरतुदी केंद्रशासित प्रदेशांना लागू असतील, पण त्यामध्ये जर बदल करायचा असेल, काही अपवादात्मक गोष्टी लागू करायच्या असतील, तर राष्ट्रपतींना हा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यानंतर 243M, काही क्षेत्रांना हा भाग लागू नाही. कोणाला नाहीये? तर जम्मू काश्मीर आता मात्र हा अपवाद येईल. त्यानंतर नागालँड, मेघालय, मिझोराम यांना मात्र हा भाग लागू नाही. तसेच काही प्रदेशांना सुद्धा लागू नाही. आता ही डायरेक्ट राज्य दिलेली आहेत, पण राज्याच्या अंतर्गत काही प्रदेश आहेत, त्या प्रदेशांना सुद्धा हा भाग लागू नसेल. त्यामध्ये बघा, राज्यातील अनुसूचित व आदिवासी क्षेत्र, मणिपूरचा डोंगराळ भाग, ज्यासाठी जिल्हा परिषद अस्तित्वात आहे, पश्चिम बंगालचा दार्जिलिंगचा जिल्हा, ज्यासाठी दार्जिलिंग गोरखा हिल काउन्सिल अस्तित्वात आहे. मात्र या ठिकाणी हित लागू करायचं असेल तर संसद कायदा करू शकते आणि लागू सुद्धा करू शकते. यासाठी 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करण्याची काही गरज नाही. अगदी साध्या कायद्यानं तुम्ही या बाबी करू शकता. यासाठी संसदेने एक कायदा सुद्धा केलेला आहे. त्या कायद्याचं टायटल आहे पंचायतीच्या तरतुदी अनुसूचित क्षेत्रांना विस्तार कायदा 1996, किंवा त्याला पेसा कायदा असंही म्हणू शकतो. प्रोव्हिजन ऑफ द पंचायत एक्सटेन्शन ऑफ द शेड्युल्ड एरियाज, किंवा शॉर्ट मध्ये त्याला पेसा असं म्हटलं जातं. आणि हा 96 मध्ये कायदा केलेला आहे. तर यानुसार या क्षेत्रांना सुद्धा आपण लागू करू शकतो. 243N, विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्वात राहणे. विद्यमान कायदे म्हणजेच काय, ही 73वी घटना दुरुस्ती झाली 1992ला, पण त्या अगोदर जी काही यंत्रणा अस्तित्वात होती, तर त्यामध्ये यंत्रणा अस्तित्वात होती, त्याचे कायदे जे असतील ते, आणि त्या पंचायती अस्तित्वात आले असतील, त्या किती दिवस अस्तित्वात राहतील या संदर्भात ही तरतूद आहे. तर या ठिकाणी काय म्हटलं, लागू करण्याची डेट आहे 24 एप्रिल 1993. यानुसार 1 वर्षापर्यंत पूर्वीचे कायदे अस्तित्वात राहतील. म्हणजे जे कायदे आहेत ते कायदे या 24 एप्रिल पासून 1 वर्ष कालावधी मिळेल, आणि ज्या कार्यरत पंचायती आहेत ते मात्र आपला कार्यकाल पूर्ण करतील. म्हणजे याचा अर्थ असा होतो की कायदा सपोज त्यांनी या ठिकाणी कधी केला असेल, तरी तो कायदा जो आहे तो 1994 मध्ये त्याची व्हॅलिडिटी संपेल आणि मग नवीन कायदा जो आहे तो त्या ठिकाणी अस्तित्वात येईल. पण कार्यरत पंचायती, उदाहरणार्थ त्याचा कार्यकाल जो आहे तो 1995 मध्ये संपणार असेल तर इथपर्यंत काम करेल, 1994 मध्ये संपणार असेल इथपर्यंत काम करेल, 1997 मध्ये संपणार असेल तिथपर्यंत काम करेल. म्हणजे कार्यरत पंचायतीचा जो काही कार्यकाल असेल तो पूर्ण होईपर्यंत ती अस्तित्वात राहील. म्हणजे एखादी ग्रामपंचायत स्थापन झाली असेल, पंचायत समिती स्थापन झाली असेल, तर त्याचा कार्यकाल पूर्ण केला जाईल. त्यानंतर 243O, निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप चालणार नाही किंवा त्याला मनाई केलेली आहे. मतदारसंघाचं परिसीमन, मतदारसंघाची जागांची वाटणी, कोणत्याही पंचायतीची कोणतीही निवडणूक राज्य कायद्याने तरतूद केलेल्या प्राधिकाऱ्याकडे निवडणूक विनंती अर्ज सादर केल्याखेरीज अन्य रीतीने प्रश्नास्पद झालेले प्रश्नास्पद करता येणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि यामध्ये 11व्या अनुसूचीचा विचार केला असता 243G या कलमांतर्गत 11व्या अनुसूचीमध्ये 29 विषय जे आहे ते देण्यात आलेले आहेत. त्यानंतर अनिवार्य आणि ऐच्छिक तरतुदी. आता अनिवार्य आणि ऐच्छिक तुम्हाला समजलं असेल. ऐच्छिक म्हणजेच काय, की राज्य विधिमंडळावरती सोडलेले आहेत, आणि अनिवार्य म्हणजेच काय, की त्यात तुम्हाला कंपल्सरी द्याव्याच लागतील. असे 2 गट या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवावे लागतील. राज्यसेवा 2013 प्रिलियमला हा प्रश्न आला होता. तर 73वी घटना दुरुस्ती कायद्यातील तरतुदींचं 2 गटांमध्ये विभाजन करता येतं, एक अनिवार्य आणि दुसरे ऐच्छिक तरतुदी. अनिवार्य जे आहेत त्या राज्यांवरती बंधनकारक आहेत, मात्र ऐच्छिक जे आहेत त्या राज्यांवरती बंधनकारक नाहीत. अनिवार्यमध्ये काय काय बघा,
राज्यांनी नवीन पंचायत राज व्यवस्था स्थापित करताना 73व्या घटनादुरुस्ती कायद्यातील पुढील तरतुदी आपल्या राज्य कायद्यात समाविष्ट करणे यांच्यावरती बंधनकारक असेल. एका गावातील किंवा गावच्या गटासाठी ग्रामसभेची स्थापना तुम्हाला करावीच लागेल. ग्राम, मधल्या आणि जिल्हा पातळीवरती पंचायतीची स्थापना, त्रिस्तरीय रचना. तिन्ही पातळीवरील पंचायतीमधील जागांमधील प्रत्यक्ष निवडणुका घ्याव्याच लागतील. मधल्या आणि जिल्हा पातळीवर पंचायतीमधले जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अप्रत्यक्ष निवडणुका. ग्रामपंचायतीच्या बाबतीत तुम्ही अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या घेऊ शकता. त्यानंतर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी किमान 21 वर्ष वय. तिन्ही पातळ्यावरील पंचायतींमधील सदस्य अध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि ST या जागांसाठी असलेलं आरक्षण. तिन्ही पातळीवरील पंचायतींमध्ये सदस्य तसेच अध्यक्ष पदांमध्ये 1/3 महिलांसाठी जागा. तिन्ही पातळीवरील पंचायतींचा कार्यकाल हा 5 वर्ष असेल. मुदतपूर्व विसर्जन झाल्यास 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागेल. पंचायतीच्या निवडणुकांमध्ये आयोजन करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 243 यानुसार. वित्तीय स्थितीचं परीक्षण करण्यासाठी वित्त आयोग 243 नुसार स्थापन करावंच लागेल. त्यानंतर त्याच्या पुढं ऐच्छिक तरतुदींमध्ये काय काय येतं बघा. संसद सदस्य, राज्य विधिमंडळ सदस्य यांना त्यांच्या मतदारसंघामधील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व. कोणत्याही पातळीवरील पंचायतींमध्ये मागास वर्गांसाठी सदस्य तसेच अध्यक्षपदांसाठी राखीव जागा. पंचायतींना स्वराज्य संस्था म्हणून कामे पार पाडणे शक्य व्हावे या दृष्टीने त्यांना आवश्यक असे अधिकार प्राधिकार जे आहेत ते प्रदान करणे, म्हणजे त्यांना स्वायत्तता देणे, हे अधिकार ऐच्छिक असतील. त्यानंतर आर्थिक विकास, सामाजिक न्यायाच्या योजना. 11व्या अनुसूचीमधील 29 विषयांपैकी सर्व किंवा काही विषयाची संबंधित योजनांची अंमलबजावणी करणे, यासाठी अधिकार जबाबदारी बहाल करणे. पंचायतींना वित्तीय अधिकार, कर, शुल्क, पथकर, फी आकारणे, वसूल करणे, विनियोजन करणे तसेच प्रदान करणे याच्या बाबी. तर अशा पद्धतीने ऐच्छिक आणि अनिवार्य तरतुदी ज्या आहेत त्यामध्ये दिल्यात. या पद्धतीने 73वी घटना दुरुस्ती या ठिकाणी संपली, जी 1992 ला पारित झाली होती आणि 24 एप्रिल 1993 ला लागू झाली होती. या बाबी मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. पुढची जी तरतूद आहे, जिथं 74वी घटना दुरुस्ती असणारी 1992, ही पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर होईल. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.